उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहम्। आज ही नरसिंह स्तुतीचे अंतिम आखेर भागु दोन्ही श्लोक बाकी आज ही नरसिंह जयंती जल तेवडुगासन हे कार्यक्रमाचे 8 भागाचे नरसिंह स्तुती आज ही परिपूर्ण जाता तशीची मध्वाचार्यान बरेल नखस्तुती म्हणस तेवे दोन श्लोकु तेवे तज्जे कंकणी भाषा अनुवाद कोरनु देवालय चरण कमलारी अर्पण करता। आज ही आमका बाकी वर्लाले दोन श्लोकु चोव्या। मालिनी साभितोलम स्तुतिरियमहितग्नि सेविता नारसिंही तनुरिव परिशांता मालिनी साभितोलम तदखिल गुरुमाग्र्य श्रीधरूपाल सद्भिः सुनियमनय कृत्यैः सद्गणैर्नित्ययुक्ता। एक गुण ऐकूया। स्तुतिरियमहितग्नि सेविता नारसिंही तनुरिव परिशांता मालिनी साभितोलम तदखिल गुरुमाग्र्य श्रीधरूपाल सद्भिः सुनियमनय कृत्यैः सद्गणैर्नित्ययुक्ता। अंग एक पाठ भेद सद्गुणैर नित्ययुक्ता म्हणयस सद्गणैर नित्ययुक्ता म्हणस हे दोन्ही श्लोक आता नरसिंहाल वर्णन नाही। आता एक 22 श्लोकाक फलश्रुती म्हणताय म्हणजे ते श्लोक म्हणणारी इति मेलता म्हणून आणि हे श्लोक आम्ही या श्लोका भितर इति सांगिल्ल समळाचे वर्णन स्तुति ही इयम अहितग्नि सेविता नारसिंही तनुः इव परिशांता मालिनी सह अभितः अलम तद अखिल गुरु मा अग्र्य श्रीधरूपाल सद्भिः सुनियम नयकृत्यैः सद्गुणैः नित्ययुक्ताः म्हणजे पदच्छेद ते मगिरी मेघ वाक्यान कलुगेल्लारी इयं नारसिंही स्तुति सा नारसिंही तनुः इव ये श्लोकांतु दोन विषय सांगता। एक ये स्तुति इयं म्हणजे ई नारसिंही स्तुति ई नरसिंहाल स्तुति स्तुति म्हणजे स्त्रीलिंगम तेदी कोणतं सा म्हणैला नारसिंही तनुः इव तनुः म्हणजे देह तनु म्हणजे शब्द यांग स्त्रीलिंगारस संस्कृतांतु अनेक वाक्य हमको मिलता है। भार्या हमको सकड़ांक कलता बाइल ते स्त्रीलिंग शब्द जला संस्कृतांत भार्या का कलत्रम वाक्यस ते नपुंसकलिंगम जानता तशी धारा मुने वाक अस ते पुल्लिंगम जानता अंग तनुः स्त्रीलिंगा कारण नारसिंही म्हणेला तो एक भाग हमका नरसिंह देवाल देह अथवा तनुअस एक साइड आक ई स्तुति अस स्तुति स्त्रीलिंग तनुः स्त्रीलिंग ये श्लोकांतु वचिलारी ते सौंदर्य म्हळ्यार स्तुतीचे वर्णना आणि नरसिंह देवाल देहाचे वर्णना वेगवेगळे श्लोक सांगिल्ना एक श्लोक आम्ही वाचिलारी एक आमका नरसिंह देवाल स्तुती तनुल विशेष म्हणून कळता अनेक वाटेन तेच श्लोक वाचल्यार स्तुतीचे विशेषण म्हणून कळता ते कशी म्हणून आम्ही चोव्या। प्रथम जावनु आम्ही नरसिंह देवाल ते देहाचे वर्णन इत्यस नरसिंही तनु ताजे विशेषण काणू मगीर मुक्कारी आमका स्तुतीचे विशेषण चोव्या। तवळी स्तुति ही इयम ते हमको मनांगेला ई स्तुति अहितग्नि ही नाश दूर करचे सेविता कोण सेव करतगी तंका नाश करचे तंगेले अहित दूर अहित ग्रंथी करचे म्हणजे नाश करचे म्हणून तू काढका तवळी ते श्लोका इत्यस अतंगा देवाल उग्र रूपाचे वर्णन सग जाल्ली अत शांत रूपत
ते देवालंकार मालिनी म्हळ्यार माळा म्हणे करतू तो माळा घाल्लेले ते नरसिंह देवाल माळा घाल भोर माळा पुष्पवृष्टी सगळं जावन मा म्हळ्यार महालक्ष्मी तबळ लक्ष्मी नरसिंहाल वर्णन तंगस तबळी तनुः इव परिशांता ते आम्ही चोव्या के करूनो इयं नारसिंही स्तुति सा नारसिंही तनु इव तत् अखिल गुरु मा अग्र्य श्री श्रीद रूप अलसिद रूपाल सद्भिः म्हळ्यार म्हणजे तद म्हळ्यार ते देह अखिल गुरु म्हळ्यार सर्व देव देवता गण मा सांगितलं महालक्ष्मी अग्र्य इत्यादि तवळी ते देवालय नरसिंह देवाल तनु देवगणाने बाकीशल सर्व देवम्माराले चेर्न जावनशिल ते तनु वर्णंत श्री धरती श्री म्हळ्यार हांगा कळता वसुधा आणि वसुधा म्हणस श्री धरती म्हळ्यार ऐश्वर्य धारण केलेले तशें रूप ऐश्वर्य जावनशिल रूप आशिल्ले तनु नरसिंहाल तनु ते तनुरी भोर्न माळ आसा अलम अभितः अलम म्हळ्यार तेमे लग्गेयलेने मस्त ऐश्वर्य तद रूपाल सद्भिः तनु तशी चारी साइड आसुकून अलंकार जावन आशिल्ले ते नरसिंह देवाले तनु सुनियम नय कृत्यैः नियमित जावन पालन करचे तशीच नय कृत्यैः म्हळ्यार ऋषी मुनी ऋषीश्वर म्हणून उद्देशाचे करताय सद्गणैः ते नरसिंह देवाल चारी चुट्टुम ते चांग गण नित्ययुक्त जावन आशिल तसल ते नरसिंही तनुक आम्ही ध्यान करताय म्हणून एक अर्थ दुसरे अर्थ काढू गेल्यार स्तुती विशेषण आम्ही तद अखिल गुरुम आग्र्य हांगा सांगिल्ले म्हणटच आम्ही प्रथम दिना सांगिल्ले हे श्लोकाक अतिशक्वरी छंदस आणि मालिनी वृत्त म्हण तो ते मालिनी वृत्तां भितरी गण म्हण येता एक वृत्तां भितर म गणम य गणम स गणम र गणम इत्यादी आसा ते वृत्त मंजरी तुम्ही शिकल्यार ते कळताना तांतू भितर आम्ही वचा वचना उंचार आम्ही चोव्या तत् अखिल गुरुम आग्र्य ते तनु विषय सांगता जाल्यार लक्ष्मी गुरु इत्यादी म्हण स्तुती विषय सांगताना अखिल गुरुम म्हळ्यार म गण म्हण आसा ते म गणां भितरी आशिल तिन्नी वर्ण केंचे म्हळ्यार गुरु इत्यादी ते देखो म गण सर्व गुरु इत्यादी म्हण स्तुती विषयां सांगत जाल्यार अलम अभितः म्हळ्यार पूर्णत्वम गता म्हण देवाल देह सांगता जाल्यार देवाल देह पूर्ण जावन आशिल्ले म्हण सांगुयात जाल्यार स्तुती विषय सांगत जाल्यार अलम करोति इति अलंकारः ते वृत्त मालिनी म्हळ्यार शब्द येयलो आसा मालिनी म्हळ्यार माळाय म्हण जाता हंगा येनापडे मालिनी म्हळ्यार मालिनी वृत्तान अलंकार केल्लेने मालिनी वृत्तान अलंकार केल्लेने म्हण अर्थ काडयेत तशीच श्रीद रूपाल सद्भिः म्हळ्यार देवाल ऐश्वर्य जावन आशिल्ले रूप म्हण देवाल तनु विवरण तशीच स्तुती काडू गेल्यार तांतू भितर रूपकम म्हण आसा रूपक समास म्हण आसा जंगा परिघम म्हण देखील आम्ही ते रूपक अलंकार होता रूपक इत्यादी अलंकारेण म्हण ते स्तुतीचे वर्णना सुनियम नय कृत्यैः ते स्तुती तानु देवाल तानु करतला ऋषी म्हणून तू व्याकरण स्तुती करता जाल्यार एक स्तुती बरयताना तांतू सगळं नियम जामका नय कृत्यय जामका म्हळ्यार व्याकरण इत्यादी संधी समास व्याकरण इत्यादी आशिल्ले म्हणून तू सद्गणैः नित्ययुक्ताः म्हळ्यार सांगा देवगण म्हणजे स्तुती विषय सांगताना म न य इत्यादी गण म्हण एक अर्थ तशी ते नारायण पंडिताना दोन अर्थारी एक श्लोक बरयला ताकाच ध्वनी म्हणप आसा तशी तुमकां कळू पुरो नारायण भट्टतिरीन नारायणीयमा अंत्यारी आयुरारोग्य सौख्यम म्हण बरयल्लें आसा आयुरारोग्य सौख्यम म्हळ्यार आमकां आयु दी आरोग्य दी म्हण एक अर्थ तांतू भितर कटपयादी संख्या म्हणून ते आयुरारोग्य सौख्यम वाक्यां सुकून आमकां खंयचे वर्ष नारायण भट्टतिरीन नारायणीयम बरयलेलें म्हणून
आमकां मनाक कोरयत तशीच हे ध्वनी म्हूण सांगून एक तानूचें विवरण एक स्तुतीचें विवरण आता आमी अंतिम श्लोक चोवया लिकुच तिलकसूनुः सद्धितार्थानुसारी नरहरिनुतिमेतां शत्रुसंहारहेतुम् अकृत सकल पापध्वंसिनीं यः पठेत्तां व्रजति नृहरिलोकं कामलोभाद्यसक्तः एक वळगून ऐकूया लिकुच तिलकसूनुः सद्धितार्थानुसारी नरहरिनुतिमेतां शत्रुसंहारहेतुम् अकृत सकल पापध्वंसिनीं यः पठेत्तां व्रजति नृहरिलोकं कामलोभाद्यसक्तः लिकुच तिलक सूनुः सत् हितार्थानुसारी नरहरि नुतिम एताम शत्रु संहार हेतुम अकृत सकल पापध्वंसिनीं यः पठेत् ताम व्रजति नृहरि लोकम कमलो काम लोभादि असक्तः म्हणजे पदच्छेदम आणि त्याचे अन्वय कोरीन मगर त्याचे ऋतू काढया लिकुच तिलक सूनुः सत् हितार्थम हितार्थ अनुसारी सकल पापध्वंसिनीं शत्रु संहार हेतुम नरहरि नुतिमेताम अकृत अकृत म्हणजे क्रियापदम केलने कोण केलने लिकुच तिलक सूनुः लिकुच तिलक म्हळ्यारी त्रिविक्रम पंडित म्हणता गेल बापूस त्रिविक्रम पंडित मध्वाचार्यालो शिष्य जावन आशिल्लो त्रिविक्रम पंडिताल पूत लिकुच तिलक सूनुः म्हणल्यार नारायण पंडित म्हूण आसा प्रथम दीस सांगेल म्हणटा हांगा दोन मत आसा एक नारायण पंडितान बरयल म्हूण मत आसा एक त्रिविक्रम पंडित आचार्यान बरयल म्हूण मत आसा जाल्यार हांगा सूनुः म्हूण सांगेल देखून आमी नारायण पंडित आचार्यान बरयल म्हूण काडका सत हितार्थ अनुसारी हितार्थम हांगा ध म्हण शब्द एक्चुअली ह जगत हिताय म्हणटा आमी जगत हिताय हांगा येता जगत हिताय म्हूण काडका प्लस जगता हिता बगे म्हण आशिल्लें तेच हांगा सत हितार्थानुसारी सकळांगल हिता बगे जावन आशिल्लें सकल पापध्वंसिनीं सकळाल पाप ध्वंसन करचें म्हणटा आशिल्लें शत्रु संहार हेतुम शत्रु नाश करचे हेतू आशिल्लें हांगा शत्रु म्हळ्यार आमगेलें मन्नान तुलें म्हूण सांगिल्लें आसा भायरच्या शत्रु न्हय भितरचे शत्रु म्हूण कार्य आमी दिकेन ताजें व्याख्या नरहरी नरहरीलें म्हळ्यार नरसिंहालें एताम नुतीम हे स्तुती केल्ली म्हूण ताजें अर्थ ताम ती स्तुती यह पठेत ये ई स्तुती कोण पडत वच्चितगी म्हणतगी मनन करतगी श्रवण करतगी सह तग्गेले कामलोभादि असक्तः तंका काम क्रोध इत्यादि सुकुनु मुक्त जावनु तनि नरहरि लोकम म्हळ्यार नरसिंह देवालय पय्यांतु सायुज्य मेलता म्हूण तात्पर्य दवरून नारायण पंडितान हे श्लोक हांगा संपूर्ण केला इति श्री नरसिंह स्तुती संपूर्णम आता आमकां मध्वाचार्यान बरयलेले नखस्तुती चोवया दोन्ही दोन श्लोक मध्वाचार्यान नखस्तुती भितरी दोन्ही दोन श्लोक आसा तशीच आता सांगेन त्रिविक्रम पंडिताचार्यान वायुस्तुती म्हूण बरयल्लें आसा हनुमंता पासून ते हनुमंता पासून बरयल्ले वायुस्तुतींतू प्रथम एमचे दोन श्लोक नखस्तुतींतुलोच तशीच अंतिम एमचे दोन श्लोक नखस्तुतींतुलोच केवळ ते नखस्तुती ते वायुस्तुती मध्य वायुस्तुती ते दोन्ही नखस्तुती मध्य आसा ते मध्वाचार्यान बरयलेले नरसिंह नखस्तुती दोन श्लोकांत भारी सुंदर जावन नरसिंह देवालय नख म्हण आमकां सगळ्यांक कळटा ननकुटाचे वर्णन केले आसा जाल्यार हांगा नरसिंहाल उग्र रूप न्हय हांगा लक्ष्मी नरसिंहाल रूपत मध्वाचार्य वर्णन करता तशीच दोन श्लोकां भितर एक श्लोक नखा स्तुतीत
दुसर श्लोक लक्ष्मी नरसिंह देवाल स्तुतीत तशीत आम्ही हे दोन्ही श्लोक मनांक कोरका जावन सर. श्री नरसिंह नकस्तुति. पान्त्वस्मान् पुरुहूत वैरिबलवन् मातङ्गमाद्यघटा कुम्भोचाद्रिविपाटनाधिकपटु प्रत्येकवज्रायिता श्रीमत्कण्ठीरवास्य प्रतत सुनखरा दारितारातिधूर प्रध्वस्तद्वान्त शान्त प्रवितत मनसा भावितानाकी वृन्दे. एक वेळ पण ऐकूया. नकस्तुति. पान्त्वस्मान् पुरुहूत वैरिबलवन् मातङ्गमाद्यघटा कुम्भोचाद्रिविपाटनाधिकपटु प्रत्येकवज्रायिता श्रीमत्कण्ठीरवास्य प्रतत सुनखरा दारितारातिधूर प्रध्वस्तद्वान्त शान्त प्रवितत मनसा भावितानाकी वृन्दे. अंगा एक पाठ भेद असत चढकडे दिकल्यारी आमका भूरी भागई म्हणून एक पाठ भेद येलो असत ज्याला आम्ही नाकी वृंद येदोवर चोव्या. तुला तर सांगितला म्हट या श्लोकां भितरी आमचे क्रियापद पांतु अरे रक्षण करी. कोणाक रक्षण करी? अस्मान पांतु म्हळ्यार अस्माकम नह तशीच अस्मान म्हळ्यार आमकां सगळ्यांक अस्माकम म्हळ्यार म्हाका अस्मान म्हळ्यार आमकां सर्वांक रक्षण करी. कोण रक्षण कोरका? सुनखराह अस्मान पांतु. नरसिंहदेवा तू गेल ते नंकूट ते नंकूट सगळ्यांक रक्षण कोरो. ते नंकूट कसं नमुन्या नंकूट ते आम्ही मनांक कोरका. श्रीमत कंठीरवास्य प्रतत सुनकराह. आता ते नंकटाल वर्णन. श्रीमत म्हळ्यार लक्ष्मी देवी. कंठीरव म्हळ्यार सिंहू. कंठीरव अस्य आस्यम म्हळ्यार मुखम. कोणागी सिंहाल मूक आशिल्ले म्हळ्यार नरसिंह. लक्ष्मी नरसिंहाले प्रतत विस्तृत जावन आशिल्ले नंकूट. हे नंकूट आमकां सगळ्यांक रक्षण कोरो. पांतु अस्मान. वळी ते लक्ष्मी नरसिंहाले हाताक आशिल्ले विस्तृत नंकूट आमकां रक्षण करो. कोणा आमकां इत्याक रक्षण कोरका? कोणाला सुकून रक्षण कोरका ते मनांक करू. दुसरे वाक्चोंक आमकां पुरुहूत वैरी बलवत मातंगमात पांतु. आमकां मातंगमात म्हळ्यार हस्ती म्हणंगा ते देखून हस्तीचे छायाचित्र दिला. पुरुहूत म्हळ्यार इंद्रू. इंद्राले वैरी म्हळ्यार हिरण्यकशिपू. बलवत वैरी इंद्राले बलवत जावन आशिल्ले वैरी. मातंग जावन आशिल्ले वैरी म्हळ्यार हस्ती. ते हिरण्यकशिपू सुकून तुगे नरसिंहा हे नंकूट आमकां रक्षण कोरो म्हूण अर्थ मेळ्ळो. आता ते नंकटाचे विशेषण. ते नंकूट खंयचे नमुना आशिल्ले नंकूट ते बघेक वज्रायिता समा. वज्रायिता म्हळ्यार एक नंकूटय नरसिंहदेवाले वज्रायुता म्हणकी आशिल्ले म्हूण अर्थ. जाल्यार ಸ್ವಲ್ಪ लागून ते विवरण करतात मध्वाचार्य. कसल नमुनाज वज्रायिताः यत् घट कुंभ
उच्छाद्री विपाटन अधिक पटु प्रत्येक वज्रायिता प्रत्येक एक एक नंग कूटे देवा तुगेले घटम मलारी हस्तीचे कूटम घटम नि कूटम मलयाळम सांगू गेला कूटम त्यात हस्ती कूटम यत घटा कुंभोचाद्री हस्ती निड्डळ ते हस्ती निड्डलाक हस्ती कूटम अंदशुले एक हस्ती निड्डळ विपाटन करूक सामर्थ्यशीलने एक नंग कूटे म्हणून सांगून येता मग तुत्तुल मात्र ते नंग टाक शक्ती अस म्हणून सांगून येता तेसने एक हस्ती एक नंगटान एक सगळे हस्ती कूटमांक नाश करचा आशिल शक्ती आशिल नंगकूट ते नंगकूट आमका अस्मान पांतु म्हण तिसरे वाकाचे अर्थ मेळ्ळो आता अंतिम वाक्य किती म्हळ्यार नाकी वृंदैहि दारित अराति धूर प्रध्वस्त ध्वांत शांत प्रवितत मनसा नाकी वृंदैहि मनसा भाविता सुरुवे तंतुले आम्ही काढका म्हळ्यार नाकी वृंदैहि तृतीया विभक्ती देवाल सगळे देव वृंदान म्हळ्यार सगळे देवगणान मनसा मन्नान भाविता ध्यान कल्याणे मन्नान आलोचित कल्याणे ते सगळे देव वृंदाने इत्ती आलोची केल्याने ते देवाल नंकुटापासून आलोचित कल्याणे तो नाकी वृंदे मनसा भाविता ते सर्व देवगणाने नरसिंह देवालय नंकुटाचे ध्यान करणे अथवा मन्नान आलोचन केली केद्दाणा म्हळ्यार शांत प्रवितत मनसा सर्व देवगणाने मन शांत जावनु शांत रूपेन बेसूनु देवान सगळे देवगणाने ते नंकटा वसूनु मन्नान आलोचन कली अथवा ध्यान करणे केद्दाणा तंगेल शांत मन अत्तजल्न मात्रम इत्यादिकून हिरण्यकशिपु मर्लल कारणान मन शांत जल्ले दारित अराति दूर प्रध्वस्त ध्वांत म्हळ्यार ध्वांत रोणु धारित पिंजलल कारणान अराति अराति धूर प्रध्वान म्हळ्यार त्या हिरण्यकशिपु नरसिंह देवान मारलेला जेन अशिल सर्व दैत्य भय्यानु धावनु घन विकटितम म्हणून आम्ही देखील अंतु भितरी धावनु गेल्लल कारणान धूर धावनु गेल्लल कारणान मन्नांतु शांति येयलल ते सर्व देवगणानि मनसा नरसिंह देवालय नंकटाचे ध्यान करणे भाविता भूभव भावन कली म्हणत ये श्लोकाचे अर्थ आमका मध्वाचार्यान बरोवन दिलेले मनावता आणि अंतिम श्लोक लक्ष्मीकांत समन्ततोऽपि कलयन् नैवेशितुस्ते समम् पश्याम्युत्तमवस्तु दूरतरतो पास्तं रसोयोष्टमः यद्रोषोत्कर दक्षनेत्रकुटिल प्रान्तोत्थिताग्निस्फुरत् कद्योतोपमविस्फुलिङ्गभसिता ब्रह्मेश शक्रोत्करा पास्तं रसोयोष्टमः यद्रोहिकान्त लक्ष्मीकान्त समन्ततोऽपि कलयन् नैवेशितुस्ते समम् पश्याम्युत्तमवस्तु दूरतरतो पास्तं रसोयोष्टमः यद्रोषोत्कर दक्षनेत्रकुटिल
प्रान्तोत्थिताग्निस्फुरत् खद्योतोपमविस्फुलिङ्गभसिता ब्रह्मेश शक्रोत्करा। इति श्रीमदानन्दतीर्थ भगवत्पादाचार्य विरचितं श्री नरसिंहनखस्तुतिः संपूर्णम्। ओके अंत भितर तीन विषय मध्वाचार्य सांगताई। हे लक्ष्मीकांत म्हणंग संबोधना, हे लक्ष्मीकांत नरसिंहदेवा, लक्ष्मी सहित नरसिंहदेवा, लक्ष्मी लक्ष्मी बम मुंजानशील नरसिंहदेवा, ते समम कह अपि न पश्यामि। आम पश्यामि म्हणा कळता, हाम न पश्यामि तुगेल समम जाणू कोणा काही दिक्कू येना म्हणा तू हरि सर्वोत्तम आमक सगळ्यांक कळता मध्व संप्रदायांतून प्रधान तत्वत हरि सर्वोत्तम तेच तत्वत ये श्लोका सांगिल्लस न ते समम कह अपि न पश्यामि। समन्ततः आणि समन्ततः कलयन् दूरतरः अपास्तम इत्यादि वर्णनान करताना जाल्लन कैरी दूरशील वस्तू चोवनुय आत्ताशील सगळ वस्तू चोवनुय म्हाका काही तुगेल तुल्यम जान ते समम तुगेल तुल्यम जान एक वस्तूय म्हाका दिक्कू येना। ते तत्व इति म्हळ्यार हरि सर्वोत्तम म्हळ तत्व ते एक तत्व काण सांगीन। दुसरं तत्व काण सांगीन इति म्हळ्यार रसः यः अष्टमः तू देव तू अट्टामत रसत आमगेल शास्त्रांचोमच्या गेलारी 7 रसस आणि अट्टामत रसत देव रसम म्हणताय 7 कूट जास्त देवता तेत आम्ही आता रसम ते सांगता गेल्यार भगवद्गीतेन रसोहम अप्सु कौंतेय म्हणून सांगितलं सर रसां भितरी आम उद्दाकत म्हणून अप्सु म्हणून सांगितलं सर थांगा स्पष्ट जाण तवल रस म्हणणारी पंचभूत अहंकारु बुद्धी ते जतर एमचे अट्टामत रसत देवू ते आमक सरळ जाऊन सांगून गेल्यार आता कुच्ची देवळांत आणि सगळं आम्ही अनंत चतुर्दशी वेळेर दरवोट असता 7 दरवोट जतर आम्ही देवा दिखताय ते 7 म्हळ्यार संख्या ये 7 रसाक उद्देशित करताय। तशी तुम्ही आता श्रीरंगम देवळांक गेल्यार तांका 7 गोपूर तांडी जावंत देवळ आसा 7 लेयर म्हणटा इंग्लिशान 7 गोपुरां भितर म्हळ्यार अष्टामत रसूत देव म्हळ्यार ते तत्व दाखोवचे बघी एकता तशी ते स्थापत्य विद्ये केले आसा। त्यावेळी दुसरे विषय अंत मध्वाचार्य सांगता रसः यः अष्टमः ते तुगेल तत्व सांगले तशीची अंतिम जाण सांगूची ती म्हळ्यार यत रोष उत्कर दक्ष नेत्र कुटिल इत्यादि सांगून भासिताः भासिताः म्हळ्यार प्रतिभा जन शायनिंग इंग्लिशान तेलंगीत जत्ता म्हळ्यार मलयाळान दक्ष अंगा ये वाक्यांतू देवाले नेत्राचे वर्णन कल्या नेत्र म्हळ्यार आमकां कळता दोळे कसल नमुना दोळे रोष उत्कर रोषा कोप्पान येयलेले ते दोळ्यान ते दोळ्याचे उपमा इति म्हळ्यार खद्यतोपमा खद्यत म्हळ्यार सूर्य देवा तुगेल दोळो सूर्या मट आशिल दोळो म्हण जाल्यार कंच नमुने आशिल सूर्य प्रांत उत्थित अग्नि स्फुरत प्रलय म्हणून मी इकडे दिले अंतु भितरी नरसिंह स्तुतीन प्रलय करालम म्हणून तशी जंगा प्रांत प्रलयाच्या अंतिमारी उदिज्जमच्या अग्नि कीटी उस्लामचे नमुनेचे प्रकाश आशिल सूर्या म्हणा अति तेज अति प्रतिभाशील सूर्य ते आमकां चोमच्या आशिल सरी येना तसल एक सूर्या विवरण करतांगा देवाल नेत्र तसल उज्वाडू अति उज्वाड आशिल खद्यतोपमा प्रांत उत्थित अग्निस्फुरत खद्यतोपमाशील प्रतिभाशील ते दोळ देवाले ते चोमजंचानी की ब्रह्म शक्र उत्कराः ब्रह्मादि
देवाले ब्रह्म इंद्र इत्यादि देवगणाले तंगेल प्रतिमा प्रतिभा चांग ऊणजान दिसली म्हणे करतो कडका बसिता हमळ भस्म जान गेलने म्हणे करतो कडू जम नाम का देव भस्म जाय नाही बसिता हमळ ते करतो कडू नजे बसिता हमळरी देवाल दौळ्यास ते उजवाडा मुक्कारी तुम अंगे देवाल उजवाड सगळं काय ना जलने कशी की नक्षत्राज उजवाडू सूर्य मुक्कारे ना आपण नक्षत्राल उजवाडू ऊण जता तशीची ये नरसिंह देवाल दौळ्याचे उजवाडान करताना बाकी देवाले उजवाडू ऊण जाऊन दिसलो म्हणून सांगून ये स्तुती अंगा आम्ही नखस्तुती अंग समाप्ती करताय 8 दिवसाचे समर्पण करचे मुहूर्तम 2-3 कूट काही सांगू असं हे तुमका इंग्लिश मलयाळम देवनागिरी सर्व भाषेरी आम्ही तुमका ते स्लाइड दाखयले तांतू भितर करू मेन एक वेबसाइट असा sanskritdocuments.org तांतू भितर तुमका मस्त कूट विषय मेळतलो ते देखून ते आम लिंक दिले असं तुम्ही मुखार वचून खंयचे देवाल विष्णू खंयचे स्तुती मलयाळान इंग्लिशान गुजराती बेंगाली डाउनलोड करता जाल्यार हे वेबसाइटार वचून सोदिल्यार तुमका भारी सुलभ जावन मेळटलें तशीच आम्ही नरसिंह स्तुतीक ऑडियो कळने श्री विद्याभूषण तुम्ही सगळे ऐकिल्ले आसू परो केवळ तांगेले ऑडियो कान तुमका शिकेल बघे तांका एक आम्ही कृतज्ञता अर्पण करता तशीच एक शब्दूय आणि तू काणू गवेषण केल्याने श्री मधुकर पै तशीच नखस्तुती म्हणल्याने श्री वेणुगोपाल प्रभू तांचेरी मिगल कृतज्ञता आभार कोण नरसिंह देवाल पै हे समर्पण करता आमका हेतुलगीच कळतगी न मंत्रहीनम क्रियाहीनम आम्ही केलेलांतू इतले चड उणे इथे असल्यार नरसिंह देवान क्षम कोरका म्हूण देवालेगी क्षमापण निमगून नरसिंहार्पणमस्तु करता तशीच आम्ही शनिवाराचे मासाचे द्वितीय आणि चतुर्थ शनिवाराचे ऑनलाइन जावन एक श्लोकाचे मीनिंग इंग्लिशान सांगून दिता कोणाके तांतू तात्पर्य असल्यार ते ऑनलाइन क्लासेसाचे जीमेल आयडी दिले आसा तुम्ही आमका संपर्क केल्यार मुखारची वाट आम्ही दाखवून देऊ श्री कृष्णार्पणमस्तु।